ते तुझ्यापाशी येणार, तुला वास खायला घेणार. तुला 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 खायला त्याला अर्धा तास तरी लागेल ना. बघा मित्रांनो, कसला मित्र आहे. नमस्कार मित्रांनो, आता परत मी हा ब्लॉग शूट करतोय. जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो मी की आपण जाऊया नागनाथ मंदिरात. आज तर वार आहे, सोमवार, आणि मी माझ्या मित्रासोबत साहिलसोबत चाललो आहे. आणि बघू, आज सोमवार आहे म्हटल्यावर गर्दी पण असणार मंदिरात. तर आम्ही पहिले दर्शन वगैरे घेऊ, तिकडे फिरू वगैरे. आज आम्ही फक्त चालतच चाललो आहे. मधून एक शॉर्टकट आहे, तर तो तुम्ही शॉर्टकट बघू शकता. नाही तर मग त्या ज्या रोडने गेलेलो आपण त्याच रोडने गेलो असतो. तर तू काय म्हणत होता, कोण आला तर? बिबट्या आला तर बिबट्या आल्यावर तू काय करणार आहेस? मी पळून जाणार डायरेक्ट 1600 आउट ऑफ. आउट ऑफ मारणार आहे. हा, 1600मध्ये. आणि मी काय करणार माहिती आहे, मी उभा राहणार. आणि हा पळाला ना की बिबट्याच्या मागून पळेल. नाही म्हणजे तू उभा राहिला, बिबट्या येणार. नाही, आणि कसं असतं बा, हा हात दुखायला लागले रे. बरं कसं असतं, जर तू पळतोस ना तर तो तुझ्या नाही, तू त्याच्यासाठी टार्गेट बनतोस. आणि तू जर नाही पळत ना, तू जर उभा राहतो मार का, मी उभा राहणार. आणि हा पळाला ना की हा टार्गेट फिक्स आहे, मग याचं काम 25. नाही तू उभा राहणार, मी पाळणार, ते मला धरणार. मग मी पळणार तिकडून. नाही ते तुझ्यापाशी येणार, तुला वास खायला घेणार. तुला 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 खायला त्याला अर्धा तास तरी लागेल ना. बघा मित्रांनो, कसला मित्र आहे. हा आता 1600 आउट ऑफ मारणार तर मी तेच बोलणार ना. नाही ती बिबट्या आहे, ती कुत्र कुत्र काय तवा वास घेणार निघून जायला. वास नाही, अरे चल ठीक आहे, वास नाही घेणार, ठीक आहे. समोरासमोर तू त्याच्या डोळ्याला डोळे असे भिडवले तर तो काय नाही करणार बाबा. कुत्र्याला जरी थोडा डोळे वेळ बिडवले का नाही, ऍटलिस्ट थोडा वेळ तरी, 2 मिनिटं तरी आपल्याला जागायला भेटेल असती. तू पळाला तर डायरेक्ट तुला धरेल ना तो. मला तर ती पुढचं पुढे रस्ता कुठून आहे ते सांग. रस्ता इथनं सरळ, कुठनं? इथनं सरळ खाली. शेती ओपी. तर नागनाथ मंदिराच्या इथे गेल्यावरती परत एकदा तुम्हाला दाखवतो व्ह्यू. आणि अरे शपथ, हा मस्त. हा मला इथून जायला बोलवत होता, स्वतः इकडून गेलाय. मी एक असा व्लॉग पण काढणार आहे जो 10 वर्षांनी अपलोड होणार. एक माझ्या म्हणजे एक माझ्या मित्रांनी मला एक रील पाठवली, तर त्याच्यामध्ये असं होतं, दिसतंय का बरोबर? नाही, हात येत असेल माझा. तर मिस्टर बीस्टचं जे चॅनल आहे त्यांनी 10 वर्षा अगोदर एक व्हिडिओ काढलेला आणि त्यांनी तो सेट ड्युरेशनमध्ये टाकलेला. तर मी पण एक असा एक व्हिडिओ काढणार आहे जो 10 वर्षांनी अपलोड होईल. त्यावेळेला मी कसा असेन काय असेन ते मला नाही माहिती, बट मला आत्ता जो व्हिडिओ काढला मी तो त्यावेळेला बघायला खूप आवडेल. तर ते पण मी एकदा करणार आहे ट्राय. 10 वर्षामध्ये चॅनल कसं होईल काय होईल नाही माहिती, नाही सांगू शकत. मी विसरलो तुम्हाला विचारायला, हा असा न्यू लुक कसा वाटतोय? खराब वाटतोय माहिती आहे, जरा वेगळाच वाटतं हा लुक. काय आलं रस्ता बघा. तर हा लुक कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय. पूर्ण क्लीन शेव केलेलं मी. हा पुढे चालवायची, मग ती बैल पुढे गेली काय पाणी बरोबर यायचं, काढायचं पळायचं, त्याने मग शेताला पाणी जायचं. ही सिस्टम आहे. आणि आता तो बैल नाही, तो मोठं आहे. तू जाणार का बाई म्हणून? उचल 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 चल आता माझी 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 नाही करत रे. हा शक्तिमान 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 शक्तिमान. आपल्याकडे रोलर नाही का? आपल्या चला आता माणूस खेडे कर.
माणूस चालत नाही व्हिडिओ काढतो ए काय कसं नंबर ए ही स्टाईल कसं ही स्टाईल साहिल काय तू पोरींसारखं चिंचा खातोय खायला लागते तर का? तुला खायची मला नको आहे. नको तोडूस बस झालं. घेतली आपण ती बघू दाखव. मोठी आहेत रे लय. चिंचा कोण जास्त खात नाही रे. मैन वर्सेस वाइल्ड. तो जैसा कि आप सब देख सकते हैं हो रहा है अब हम सिर्फ की आता आम्ही पोचतोय नागनाथ मंदिराच्या ते. इथून सरळ गेलं की इथे मंदिर येत आहे आणि या साईडला बघा मेंढरात नाही शेरड. नवीन शब्द आहेत माहिती आहे सगळे. ते गाई आहेत इथे. नदी आहे नाही. जर का आपल्याला भूक लागली असती पण एकटं पावायला फटते रे. मासं पकडणार आणि आपण दोघे कच्चे खाणार. टेस्टी. हा कोणता बेअर ग्रिल्स आहे? इंडियन बेअर ग्रिल्स. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता पोचलोय मी मंदिरात. श्री नागनाथ मंदिर महाद्वार. गर्दीच नाही. काय जत्रेलाच असते गर्दी. मागच्या वेळेला केवढी गर्दी होती. पाणी संपले का बघतो. चल पाणी संपलंय का बघतो. ते पाणी मित्रांनो इथे अशी आतमध्ये गुफा. पाणी आहे खूप. पाणी आहे खूप. पायऱ्या बघा असलेलं. चल की आतमध्ये जाऊ. आरामात या घसरतो. आरामात आहे घसर. बरोबर. शूटिंग चालू. हो होय. मंदिर कसलं आहे पण बघ ना. आपण दुसऱ्यांदा आलो. पण फर्स्ट टाइम नव्हतो ना आपण आलो. काय आहे पाणी आहे. चल रे. काय घेतलंच नाही फुल वगैरे. हा फुल वगैरे. ए यार फुल वगैरे बाहेर पण नाही भेटलं ना. नाही नव्हतंच. शूट एकदम बरोबर ना. हो थोडं बघू शकतो. माणूस पाणी कुठून देत असेल. पाणी कुठून देत असेल. पाणी पिंडीतून येतं पाणी. पिंडीतून पाणी येतं.
मामा पिंडीतून येतो ना पाणी? हा पिंडीतून येतो ना हा पाणी? बघ आणि बाबून पण येते कुठून? इकडून असं जातंय इकडून येतंय ती पिंडीतनं येतंय की गंगा वाटते की काय जाताना गंगावाती. मी काय हे पाणी चालतंय की काय हो बघितलं. हो हो आलो. तर इकडे जे आहे ते दाखवलं इकडे, तर ही सगळी लाईन असते इकडे. मागच्या वेळेला आम्ही जेव्हा आलेलो त्यावेळेला लाईनीतून आलेलो, त्यावेळेला गर्दी पण खूप होती. त्यावेळेला जत्रा होती ना साहिल? त्यावेळेला जत्रा होती म्हणून गर्दी खूप होती. आज आमचं काय म्हणतात नशीब चांगलं आहे की गर्दी नाही आणि खूप एकदम खूप एकदम चांगलं दर्शन होतं. तर ते इकडचं दत्त मंदिर आहे. बघायला गेलं तर खूप असं पीसफुल मंदिर आहे आणि खूप असं स्ट्रक्चर पण खूप चांगलं आहे याचं बघा. मित्रांनो हा आहे ना खूप टाइमपास व्यक्ती आहे. एवढा मोठा ब्लॉग बनवतोय ना की आहे ना माझा ब्लॉग मोठा होणार आहे आणि मी इथे ड्युरेशन कमी खेळायचं बघतोय. हा पूर्ण कंटिन्यू शूटिंग चालूच ठेवतोय. फुल टाइमपास व्यक्ती आहे. कॉन्टेंट शोध. कॉन्टेंट अरे कॉन्टेंट शोधतोय पण ॲटलिस्ट कॅमेरा बंद चालू तरी कर. फुल टाइमपास आहे. जे आहे ते सगळं दाखवतोय, जे आहे ते सगळं दाखवतोय. तर आता आम्ही बाहेर निघतोय. आमचं दर्शन वगैरे खूप चांगलं झालं. तर आता बघू पुढे कुठे जाऊ शकतो आपण. अरे हो फरशी आहे पण त्याला हे लावलंय स्टिकर लावला. हां मग टाइमपास व्हायचा. काढू नको ते मारतील गावातले. राहू दे चल. काय बोललं तू त्याला? काय? मी न जेवता आलोय. मला वडापाव खायचा आहे. त्या झोपलेला ह्याला मी उठवला की बाबा चल चल चल. ह्याला अर्धा तास उठवायला लागला आणि हा मला बोलतोय. काय बोलतोय बोल? वडापाव चारायचा बा. वडापाव. ठीक आहे वडापावच पाहिजे ना, देतो. तर मित्रांनो आजसाठी एवढंच या ब्लॉगसाठी. हा एक छोटासा ब्लॉग असेल जर मी चांगलं एडिट केलं तर. आणि ज्यांनी पण हा जो आहे ना त्याच्यामुळे खूप मोठा ब्लॉग झाला हा. तर ठीक आहे चालेल, एवढं काय हे नाही. आणि तुम्हाला हां थँक्यू बोलायची गरज नाही. थँक्यू ह्याला थँक्यू नाही, ह्याला आहे ना कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय लिहायचं त्यासाठी. आणि थँक्यू सो मच तुम्ही जो पण सपोर्ट दाखवता आहे. आता तरी झालेत 163 सबस्क्रायबर झालेत. तर ठीक आहे, मला जास्त एक्सपेक्टेशन नाही पण मला पुढे जायचं आहे. ठीक आहे चालेल. जर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी रेडी राहा. बाय.